हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. सो अजून एक सिलेबसचे काही शॉर्टमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर तो तुमचा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कंपोनंट्स. ओके, तर हा सब्जेक्ट आहे सेकंड सेमिस्टरसाठी. याचा सब्जेक्ट कोड आहे 312316. ओके, हा याचा सब्जेक्ट कोड आहे. प्लस हा तुमचा याचा तुमचा असणार आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये, राईट. तर यामध्ये थेरी पेपर नाहीये. 70 मार्कचा ऑनलाईन पेपर तुमचा असणार आहे. तर आता आपण बघूया की तुमचे या चॅप्टरचा फर्स्ट युनिट काय आहे. ओके, अजून एक की प्रत्येक लेक्चर नंतर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळणार आहे. ओके, आणि त्या लिंकमध्ये तुम्हाला ऑनलाईन एमसीक्यूचे क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक लेक्चरच्या नंतर एक 10 ते 15 ऑनलाईन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील. तुम्हाला ती लिंक ओपन करायची आहे आणि तुम्ही इमिडिएटली ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, डिस्क्रिप्शन मधली लिंक ओपन करायची आणि ऑनलाईन एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. एक 10 क्वेश्चन्स तुम्हाला त्या लिंक मध्ये मिळतील. ओके, लिंक तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला लिंक मिळेल. ओके, तर आता बघूया आपण ऍक्च्युअल सिलेबस काय याचा. तर बघा, युनिट 1 आहे मटेरियल. ओके, तर मटेरियल म्हणजे काय? कोणतंही मटेरियल किंवा काही मेटल असतील, नॉन मेटल असतील. ओके, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप सारे मटेरियल्स यूज करायचे आहेत. बिफोर तुम्ही काही मटेरियल यूज करणार, ओके, राईट, कॉपर असेल, सिल्वर असेल, तुम्हाला त्याची प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. ओके, कारण आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण कोणतंही मेटल असेल ते कशासाठी यूज करतो? टू फ्लो ऑफ करंट. ओके, फ्लो ऑफ करंट किंवा अपोज फ्लो ऑफ करंट. ओके, किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा काही मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी. हे आपलं प्रॉपर रिझन. आपण मटेरियल कशासाठी वापरणार आहे? फ्लो ऑफ करंटसाठी. ओके, किंवा अपोज फ्लो ऑफ करंट. ओके, हे आपले दोन बेसिक रिझन असणार आहेत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोणताही मटेरियल घेताना. तर याच्या प्रॉपर्टीज आपण फर्स्ट बघणार आहोत की कोणत्या प्रॉपर्टीज आपल्यासाठी युजफुल आहेत. ओके, तर फर्स्ट तुमची जी प्रॉपर्टी असणार आहे, ओके, आपण काय बघणार आहोत आधी? इलेक्ट्रिकल मटेरियलच्या कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. ओके, मटेरियलच्या बघायच्या आधी आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर आपल्याला बघायचं आहे की प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल. ची जी फर्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक मटेरियलची ती आहे रेजिस्टिव्हिटी. फर्स्ट कोणती इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे? रेजिस्टिव्हिटी. ओके, तर रेजिस्टिव्हिटी एखाद्या मटेरियलची जर रेजिस्टिव्हिटी तुम्हाला डिफाईन करायची असेल तर रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? की द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच इंडिकेट हाऊ स्ट्रॉंगली द मटेरियल अपोज द फ्लो ऑफ करंट. ओके, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या मटेरियलची कॅपॅसिटी. की कशाची कॅपॅसिटी? अपोज फ्लो ऑफ करंट. ओके, अपोज फ्लो ऑफ करंट हे काय आहे? तुमची रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या मटेरियल, ही प्रॉपर्टी आहे. ओके, काय? प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. रेजिस्टिव्हिटी काय आहे? तुमच्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे आणि ती काय सांगते की एखाद्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी सांगते की ती किती स्ट्रॉंगली त्या फ्लोला अपोज करू शकतात. आता रेजिस्टिव्हिटी वापरून आपण एक कंपोनंट तयार करतो. ओके, एक कंपोनंट तयार करतो, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स किंवा रजिस्टर. ओके, रजिस्टर आपण कुठे यूज करतो? इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये. हा रजिस्टरचा सिम्बॉल असतो बघा. ओके, रजिस्टरचं काम काय करतं? हा पण काय करतो? अपोज करतो फ्लो ऑफ करंटला. ओके, रजिस्टर कशापासून बनवतात? मटेरियल पासून. आणि जर तुम्हाला रजिस्टर बनवायचं असेल तर त्या रजिस्टर मध्ये काय पाहिजे? हाय रेजिस्टिव्हिटी पाहिजे. त्यावेळेस तुम्ही त्या मटेरियल पासून एक रजिस्टर बनवू शकता. ओके, रेजिस्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स किंवा रजिस्टर, ओके, हे दोन अलग अलग टर्म्स आहेत. ओके, एखाद्या मटेरियलचं रेजिस्टन्स आणि त्याची रेजिस्टिव्हिटी हे दोन टर्म्स वेगळे आहेत. आपण त्याचं रिलेशन्स काय आहे ते बघणार आहोत. फर्स्ट आपण फोकस करूया की रेजिस्टिव्हिटी काय आहे. रेजिस्टिव्हिटी काय आहे? कोणत्याही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ही जी रेजिस्टिव्हिटी आहे ही रिमेन्स कॉन्स्टंट असते. म्हणजे ही काय होते की तुमच्या मटेरियलच्या डायमेन्शन नुसार तुमची रेजिस्टिव्हिटी चेंज होत नाही. रिमेन्स कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ डायमेन्शन. ओके, हे आपण डिटेलमध्ये बघू ज्यावेळेस आपण रजिस्टर शिकणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रेजिस्टिव्हिटी तुमच्या मटेरियलच्या डायमेन्शनवरती डिपेंड नसते. थर्ड,
resistivity depends on type of material. ओके, टाइप ऑफ मटेरियल. लाईक तुम्ही जर सिल्वर कॉपरची रेजिस्टिव्हिटी बघितली तर सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी जी असते ती असते सिल्वरची. ओके, त्यानंतर असते कॉपरची, त्यानंतर ॲल्युमिनियम, असे टाईप चालतात. ओके, तर रेजिस्टिव्हिटी ही कॉन्स्टंट असते रिगार्डलेस ऑफ डायमेन्शन ऑफ डायमीटर और डायमेन्शन ऑफ मटेरियल. सेकंड, इट्स डिपेंड ऑन द टाइप ऑफ मटेरियल. मटेरियल चेंज झालं तर तुमची रेजिस्टिव्हिटी चेंज होते. लाईक मी सिल्वर घेतलं, सिल्वरची रेजिस्टिव्हिटी काहीतरी वेगळी असेल. गोल्ड घेतलं, गोल्डची रेजिस्टिव्हिटी चेंज असेल, कॉपरची चेंज असेल, तुमच्या ॲल्युमिनियमची चेंज असेल. ओके, या गोष्टी तुम्हाला समजल्या. तर रेजिस्टिव्हिटी आपण बघितली. रेजिस्टिव्हिटीचे इम्पॉर्टन्स पॅरामीटर काय आहेत, तर फर्स्ट थिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे काय आहे, रेजिस्टिव्हिटी मटेरियलची प्रॉपर्टीज आहेत. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. तर रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे, ओहम मीटर. ओके, ओहम मीटर या रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे. आणि अजून एक प्रॉपर्टी असते मटेरियलची अपोजिट टू रेजिस्टिव्हिटी, त्याला म्हणतात कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, अपोजिट टू रेजिस्टिव्हिटी म्हणजेच 1/, रेजिस्टिव्हिटी. यालाच तुम्ही आणि याचं युनिट असतं सेमेन्स पर मीटर. सेमेन्स पर मीटर याला काय म्हणतात, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेसिप्रोसिटी ऑफ रेजिस्टिव्हिटी इज लाईक कंडक्टिव्हिटी. ओके, हे तुम्हाला आलं पाहिजे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी जी प्रॉपर्टी आहे ती काय करते, करंटला अपोज करते. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इझिली पास करते. जितकी हायेस्ट कंडक्टिव्हिटी असेल, ओके, हायेस्ट कंडक्टिव्हिटी असेल म्हणजे तुमचं मटेरियल काय झालं, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आणि हायेस्ट रेजिस्टिव्हिटी असेल म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, हे दोन टाइप्स तुम्ही लक्षात ठेवा क्विकली, रेजिस्टिव्हिटी काय असते आणि कंडक्टिव्हिटी काय असते. आता आपण बघणार आहोत की रेजिस्टन्स काय असते. तर आता आपण बघूया रेजिस्टन्स म्हणजे काय. ओके, रेजिस्टन्स म्हणजे काय की इट मेजर अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट थ्रू द मटेरियल. ओके, एखाद्या मटेरियल मधून जर करंट फ्लोला किती अपोजिशन तयार होतंय, ओके, किती अपोजिशन मिळते आपल्याला, किती रेजिस्टन्स मिळते, हे कशामध्ये चेक करतो आपण, रेजिस्टन्स मध्ये. तर याचं युनिट काय आहे बघा, युनिट याचं आहे ओहम. रेजिस्टन्सचं युनिट असतं ओहम. आणि इकडे आपण एक पॅसिव्ह कंपोनंट असतो जो आपण रेजिस्टर म्हणून वापरतो. ओके, त्याचा सिम्बॉल जर तुम्हाला विचारला रेजिस्टरचा, ओके, तर हा तुमच्या रेजिस्टरचा सिम्बॉल असतो. तुम्हाला जर एखाद्या मटेरियलचं रेजिस्टन्स काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, आर, म्हणजे तुमचं रेजिस्टन्स इक्वल्स टू रो एल बाय ए. ओके, याच्यामध्ये बघा आर म्हणजे तुमचं रेजिस्टन्स, रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी, त्यानंतर एल म्हणजे लेंथ ऑफ वायर आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शन ऑफ वायर म्हणजेच तुमचा एरिया ऑफ वायर. म्हणजे बघा तुमच्या वायरचं जे रेजिस्टन्स असतं, ओके, हे तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं तुमच्या लेंथ ऑफ वायर सोबत. त्यानंतर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं तुमच्या एरिया सोबत. ओके, जसं तुम्ही वायरची लेंथ चेंज करणार, वायरची लेंथ इन्क्रीज करणार, तुमचं रेजिस्टन्स काय होणार, इन्क्रीज होणार. ओके, त्यानंतर वायरचा जर एरिया तुम्ही इन्क्रीज केला तर तुमचं रेजिस्टन्स काय होणार, डिक्रीज होणार, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही खूप लॉंग वायर यूज करता, ओके, तुमच्या सप्लायसाठी, त्यावेळेस काय होतं, तुम्हाला कमी व्होल्टेज मिळतं. कमी व्होल्टेज कशामुळे मिळतं, कारण त्या ठिकाणी तुमच्या वायरची लेंथ खूप जास्त असते. ओके, म्हणजेच काय होतं, लेंथ जर वाढली तर तुमचं रेजिस्टन्स सुद्धा वाढतं. ओके, लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो, पण क्रॉस सेक्शन एरिया वाढला तर रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. ओके, जर तुमचा क्रॉस सेक्शन इन्क्रीज झाला तर. ओके, ही झालं सिंपल रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटीचे कन्सेप्ट. ओके, यानंतर आपण आता बघणार आहोत एखाद्या मटेरियलचे जे रेजिस्टन्स असतं, ओके, ते कशावर डिपेंड असतं. ओके, तर फर्स्ट तुमचा जो पॉइंट आहे, तुमचं रेजिस्टन्स कशावरती डिपेंड असतं, लेंथ ऑफ वायरवरती. ओके, म्हणजेच काय होतं, लेंथ ऑफ वायर एल
जर इन्क्रीज झाली तर तुमचं रेजिस्टन्स काय होतं, ते पण इन्क्रीज होतं. ओके. सेकंड तुमचा पॅरामीटर आहे क्रॉस सेक्शन एरिया, एरिया ऑफ कंडक्टर. जर तुमचा एरिया जर चेंज झाला, इन्क्रीज झाला, तर रजिस्टर काय होईल तुमचं, कमी होतं, म्हणजे डिक्रीज होतं रजिस्टर. ओके. त्यानंतर तिसरा जो पॅरामीटर आहे ज्याच्यावर तुमचं रेजिस्टन्स डिपेंड आहे तो आहे रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. त्यानंतर टेम्परेचरवरती पण तुमचं रेजिस्टन्स हे डिपेंड असतं. डिपेंड्स ऑन कोणत्या टाईपचं मटेरियल आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, काही ठिकाणी रेजिस्टन्स चेंज होतो ॲज तुम्ही टेम्परेचर वाढत गेले तर. काही मटेरियलमध्ये टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर रेजिस्टन्स कमी होतं. ओके. त्याला म्हणतात पीटीसी आणि एनटीसी. ओके. ते पण आपण बघणार आहोत पुढे. तर आता ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. रेजिस्टन्स कशावरती डिपेंड असतं, रेजिस्टिव्हिटी काय असते, कंडक्टिव्हिटी काय असते. ओके. आणि कोणते मटेरियल आपण ॲज अ गुड कंडक्टर म्हणून यूज करतो. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये मोस्टली जे यूज मटेरियल आहे, जे बेस्ट आहे, ते आहे ॲल्युमिनियम. ॲक्च्युली हे बेस्ट नाही आहे ॲज पर ऑफ कंडक्टिव्हिटी, बट इकॉनॉमिकली बेस्ट आहे. ॲल्युमिनियम लो कॉस्ट असल्यामुळे जास्त यूज करतात. सर्वात हायेस्ट कंडक्टिव्हिटी जी आहे ते आहे सिल्वरमध्ये. ओके. बट कॉस्ट हाय असल्यामुळे खूप कमी ठिकाणी सिल्वर यूज होतं. जिथे खरंच गरज आहे हाय कंडक्टिव्हिटी मटेरियलची किंवा खूप प्रिसाईज ॲप्लिकेशन असतील तुमचे, प्रोसेसर वगैरे असतात, त्या ठिकाणी काही ठिकाणी सिल्वर किंवा गोल्ड यूज करतात कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स कमी करण्यासाठी. बट कॉमनली यूज आहे ॲल्युमिनियम. त्यानंतर कॉपर. कॉपर पण खूप ठिकाणी यूज केलं जातं. अगेन कॉपर आणि सिल्वरमध्ये सुद्धा प्राइस डिफरन्स आहे. कॉपर हे हाय कॉस्ट आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. त्यामुळे मोस्ट ऑफ द ठिकाणी ॲल्युमिनियम यूज करतात. बट जिथे खरंच तुम्हाला लार्ज करंट कॅरिंग कॅपॅसिटी पाहिजे, कमी लॉसेस पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही कॉपर वापरता.